त्याप्रमाणे आपल्या इथे पण लेटरिनमध्ये सराव करणे. आता ही वरची लाईन आहे, आपण जी वापरतो वहीमध्ये काय वापरतो, ही लाईन असली तर आपण त्या 2 लाईनपैकी मध्ये एक लाईन वापरतो, बरोबर. इंग्रजी अक्षर लेखन करताना आपण 4 लाईनच्या वही, जर सुरुवातीला आपण शिकलो असं तर 4 लाईनच्या वहीमध्ये लिहितो, बरोबर ना. हे 4 लाईन असतात. आपल्याला मराठीमध्ये अक्षर लेखनाला एकेरी वही आपण वापरतो. दुसरी एक वही येते दुहेरी वही. त्या दुहेरी वहीमध्ये आपण अक्षर लिहितो, पण मिडल लाईनच्या वरती घ्यायचं, म्हणजे काय घ्यायचं, छोटा घ्यायचा. आणि पच्या खालचा भाग आहे हा खालच्या लाईनच्या वरतून घ्यायचा आणि खाली घ्यायचा. कसं वाटलं मॅडम? आज आम्हाला शून्यापासून सरांनी पूर्ण A to Z शिकवलं, त्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहे. आमची सुप्त इच्छा होती की अशी मोठी रांगोळी संस्कार भारती आम्हाला यायला हवी, आणि आमच्यावर विश्वास बसत नाही की आम्ही ही रांगोळी काढलेली आहे. ओके बाळा, तुला कसं वाटलं? मला तर खूप चांगलं वाटलं, मजा आणि एक्सरसाइज पण झाली. अरे वा वा. ताई तुम्हाला कशी वाटली रांगोळी? छान वाटलं. येईल अजून प्रॅक्टिस केले तर अजून सुंदर येईल. सो मच की मी हे रांगोळी स्वतः आम्ही सगळ्यांनी असे मिळून काढले, हे मला बिलीव्ह होत नाही. हा टीम वर्कची पॉवर हीच असते की सगळे एकत्र आल्यानंतर आपण काही करू शकतो. हॅट्सअप टू सगळे तिन्ही सरांना हॅट्सअप आहे की आम्हाला म्हणजे काही शून्यापासून आम्हाला इथपर्यंत शिकवलंय. खरंच तुम्हाला हॅट्सअप आहे. सिरियसली थँक्यू हार्टियस्ट थँक्यू सो मच. तुला कसं वाटलं मंथन? तू काही रांगोळीत बोललाच नाही, काय आता 2 शब्द बोल. काय वाटलं तुला रांगोळी शिकताना? नक्की. आणि बाय तुला? मला पण खूप छान वाटलं, खेळायला पण मजा. अरे वा वा वा. चला असंच सतत थोडंसं प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस शिवाय काय नाही, सराव पाहिजेच. आणि अजून सुंदर रांगोळी होऊ शकते तुमच्याकडून. हा लाईव्ह मध्ये एकदा प्रयोग करा, लाईव्ह मध्ये एकदा येऊन काम करा, आणि एकदा नाही सातत्याने जेवढं करणार ना तेवढं जास्त समजतं. सर्व आम्ही येणार तिकडे आणि धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला इथे आखी सरांनी रांगोळीसाठी शिबिरसाठी बोलवलं. सुनील सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरोखर बरं वाटलं की एका दिवसामध्ये खूपच चांगली प्रगती दिसली, आणि आम्हालाही आनंद झाला की बाबा आम्हाला शिकवायला काहीतरी चांगलं भेटलं. चालेल नेहमी ठेवा. चालेल, धन्यवाद. तुमचा पण व्हिडिओ हवाय सर, तुमचं पण बनवलं आम्ही. कारण रांगोळी असा नाही रांगोळी असं आहे की शरीराला त्रास देतात, म्हणून हसवण्याचा थोडासा प्रयत्न होता माझा, जेणेकरून हसण्याकडे गेले तर आपण व्यवस्थित लक्ष लागून शिकू शकतात. हाच प्रयोग होता, बस बाकी काही नाही. आणि आम्ही कसे वाटलं तुम्हाला? याच्यापेक्षा ढ विद्यार्थी शिकवले, गेल्यापेक्षा ढ विद्यार्थी शिकवले, ज्यांना रांगोळी पकडण्यासाठी 2-3 दिवस गेले बिंदू काढण्यासाठी, आणि तुम्ही एका दिवसात म्हणजे मोजून 5 तास पण 4 तासामध्ये पूर्ण रांगोळी केली.
पहिल्या बिंदूपासून ते झेड पर्यंत हा सगळे आकार शिकून आणि पूर्ण रांगोळी केली. हा खरंच सुंदर. धन्यवाद. सर नाही बोलले.